नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करताना प्रत्येक वेळी तंत्रज्ञानच गरजेचं आहे असं नसतं। बऱ्याच वेळा आपल्याला जुगाड करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये उत्पादन वाढवणं देखील काळाची गरज ठरलेली आहे। मी असं का म्हणतोय तर शेतकरी मित्रांनो, येथे आहे हा कलिंगडचा प्लॉट आणि याची सेटिंग जर तुम्ही बघितली तर उत्तम प्रकारची सेटिंग वगैरे झालेली आहे आणि या सेटिंगसाठी आपल्याला मधमाशांची खूप गरज असते। कधी कधी बरेच शेतकरी विकतही घेतात आणि कधी कधी निसर्गावर अवलंबून असतात, पण अशामध्ये हे एक शेतकरी आहेत, त्यांनी मस्त असा जुगाड केलेला आहे आणि त्यामध्ये मधमाशांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतलेली आहे। तर येथे बॉक्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एका रात्री त्यांनी झाडावरचं एक पोळं निवडलं आणि अंधाराचा फायदा घेत अगदी अलगदपणे मधमाशांना कोणतीही इजा न होता ते इथपर्यंत आणलेलं आहे। त्यामुळे आपल्याला ह्या प्लॉट मध्ये जास्तीत जास्त सेटिंग दिसते। आता नुसतं पोळं आणूनच ते थांबले का, नाही तर त्यांनी येथे त्यांना पाण्याची देखील सोय केलेली आहे, जेणेकरून हे जे माशा आहेत या येथून निघून जाऊ नये। तर साधारणपणे 8 दिवस झाल्यानंतर देखील इथं बॉक्स मध्ये माशा आत्ताही ये जा करताय। जर तुम्ही वेळ पाहिला तर दुपारचा 1-1:30 वाजलेला आहे। म्हणजे आपण जर व्यवस्थित प्रकारे जर हाताळलं तर निसर्ग आपल्याला मदत करतो आणि मधमाशा या निसर्गाचा एक भाग आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही जुगाड करा आणि आपल्या फुलवर्गीय वेलवर्गीय जे पिकं आहेत त्याच्यात उत्पादन वाढवा। अशाच माहितीसाठी मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।